नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आणि आजचाच ब्लॉग ना सकाळची सुरुवात झालेली आहे, म्हणजे सगळं झालेलं आहे, सकाळचे कामं वगैरे सगळं झालेले आहेत. आणि आता देवपूजा करायची आहे. पाहू शकता किती छान फुलं उमायला लागलेत. आणि आता सगळे देवाचे सगळे फोटो वगैरे सगळे काढायचे आहेत, म्हणजे देवाची साफसफाई करायची थोडक्यामध्ये. आणि रात्री काय झालं माहिती का, इथे मी जे हँगिंग पॉट हे लावले होते, हँगिंग पॉट्स लावलेले होते, ते सगळे खराब होऊन गेले. म्हणजे खराब म्हणजे काय, ते रॉडवरचं लाकूडच तुटून गेलं. इथं खाली कसं पडलेलं आहे दाखवते तुम्हाला. मी होते हे टोकऱ्या सगळे पहा मोडून गेले चक्क. आता हे माकडानं मोडलं का स्वतः हे कुईजून मोडलं काय माहिती नाही, पण मोडून गेलं. त्यामुळे ते मी जे दिवसभर मेहनत केली होती त्या दिवशी, दिवसभर ते लावण्याची मेहनत वगैरे घेतली होती, सगळी वाया गेली. आता पाहू कसं लावता येईल काय नाही. नंतर घेतलं मी देवाच्या तिथलं सगळं साफसफाई करायला. देवघरातले तिथे फोटो वगैरे सगळे लावलेले आहेत ना, त्याच्यावर सगळं धूळ साचलेलं होतं, त्याच्या हारावर धूळ साचलेलं होतं. ते मी सगळं साफसफाई करून घेतले. आणि मला तर असं वाटते की आत्ताच म्हणजे जे आपण श्रावण महिन्याची साफसफाई आहे ना, आत्ताच केलेलं खूप चांगलं. आणि दसऱ्याच्या वेळेस कसं सगळे सण होत आलेले राहतात, श्रावण महिन्यापासून सगळ्या सणाची सुरुवात होते. हे पाहू शकता धूळ किती बसलेलं आहे त्याच्यावर. श्रावण महिन्यापासून ना असं सगळे सण सुरू होतात. मग हे सुरुवातीला जर हे सगळं साफसफाई केल्याच्यानंतर दसऱ्याला तेवढं जास्त लागणार नाही. आणि आता केल्याच्यानंतर सगळं गणपती, आता प्रत्येक सण येतच असतं ना, त्याच्यामुळं आता सफाई केलेलं चांगलं असं वाटते मला. सगळं एकीकडून साफस्वच्छता केलेली दसऱ्याच्या वेळेस पण केलेलं चांगलं. 2-3 महिने लागतंच आणि तेव्हा परत अजून धूळ बसतंच, तेव्हाही केलेलं चांगलंच. म्हणजे 2 वर्षातून 3-4 वेळेस तर अशीच डीप क्लिनिंग झालीच पाहिजे. आणि जे मी राळ वगैरे घालते ना, त्यामुळे ते तिथं खूप येसा जमा झालेला होता, म्हणजे ते बारीक बारीक जाळी जमा झालेली होती तिथे. त्याच्यामुळं सगळं झाडून तर नाही लावं वाटत, पण ते छोटं ब्रश आहे माझ्याकडे, ते रांगोळीचं पीठ वगैरे काढायचं, त्याच्यानं सगळे येसा काढून घेतले आणि नंतर धुवूनसुद्धा काढले. पण नेमकं काय झालं की त्या टाईमला माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता, मी शूट नाही घेऊ शकले. सगळं व्यवस्थित वरून शॅम्पूचं पाणी करून धुवून घेतले व्यवस्थित वरून. नंतर बसले पूजेला. पूजाच्या तिथलंसुद्धा सगळं व्यवस्थित धुवून घेतले, पूर्ण वटा वगैरे सगळं पूजेचं सगळं देव ते सगळं धुवून वरी ठेवल्याच्या नंतरच हे शूट घ्यायला चालू केलं. सगळं डीपमध्ये काढायचं म्हणलं की खूप वेळ लागतं आणि मला नंतर मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं, म्हणून हे लवकरात लवकर करून टाकले. आणि सगळे जे फोटो वगैरे स्वच्छ करून ठेवायचे होते ते नंतर ठेवणार होते. स्वयंपाक होता अजून, नंतर मार्केटला जायचं होतं, म्हणून थोडक्यात पूजा आवरून टाकली आणि फोटो वगैरे नंतर लावून घेईन मी. आता मस्त अशी देवपूजा झाली पहा. त्या दिवशी देवपूजा भरून होते, त्या दिवशी मला खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. मी जस्ट आता बाहेर जाऊन आले. बाहेर गेले कशासाठी म्हणलं तर पंचमीची खरेदी. हे पाहू शकता मस्त सगळं ना, आत्यांना, बहिणींना आणि बहिणीच्या म्हणजे आमच्या तिघींच्या सासांना सगळ्यांना मिळून मी सगळ्यांना एकसारखीच अशी ब्लाऊज पीस आणलेले आहेत. आता हे आहे पंचमीची खरेदी. पंचमीची खरेदी झाली आणि काय डीमार्टचं सामान आणलेलं आहे. मस्त हे ओट्स आहेत, थोडं विमबार संपले तर विमबार. आणि मस्त हे समथिंगचं परफ्यूम संपलेलं होतं, परफ्यूम आणलेलं आहे. बरेचसं काय काय सामान आहे अजून. बाकी चिल्लर सगळं सामान झालेलं आहे, आणलेलं आहे. आता ओट्सची एका दिवशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत मी. आणि काय ड्रेस आहेत दोघं तिघांचे, म्हणजेच बहिणीच्या मुलांचे वगैरे. झाली एवढीच खरेदी झाली आज. दरवर्षी ना आई तसंच करत असते की माझ्याकडेच पैसे टाकायचे असते, तिकडून सगळ्यांसाठीच मलाच घ्यायला होते पैसे, पिसा वगैरे. मग मीच इथंच मार्केटमध्ये सगळी खरेदी करत असते. फोनपेला पैसे टाकले होते, मग मी इथं सगळ्यांसाठीच घेतलं तिकडलं. आमच्या इकडचं अगोदरच झालं होतं, आमचे नणंदबाई आले होते ना तेव्हाच खरेदी झाली होती. बांगड्या ते सगळं घेतलेलं होतं, पण मी काय दाखवण्याच झालं नाही सगळं. संध्याकाळची वेळ झाली होती, सगळं जाऊन येईपर्यंत थोडं आवरलं आणि घरला आल्याच्या नंतर मग संध्याकाळची वेळ झाली होती दिवाबत्तीची. मग दिवा लावून मस्त असं राळ घातला. आणि जे घरामध्ये जेव्हा हे राळ घातलं ना, तेव्हा खूप समाधान वाटतं.
आणि घरभर मी मस्त असं राळ घालून घर पसरवत असते, म्हणजे धूळ त्याचं. त्याच्यामुळं खूप असं पॉझिटिव्हिटी वाढते. एकसारखं 3 महिने जर असं राळ घातलं तर घरात आपल्या कोणती निगेटिव्हिटी किंवा वास्तुदोष असेल तर निघून जाते. म्हणजे पण तेवढं एकसारखं 3 महिने होत नाही. पण जेव्हा असं आठवण आली तेव्हा मी टाकत असते. शक्यतो करून टाकतच असते. केव्हा तरी कंटाळा आला तरी हे होतं. आणि खूप छान वाटतं राळ टाकल्याच्यानंतर घरामध्ये. प्रसन्न ठेवण्यासाठी मोठी-मोठी काही करायची गरज नाही. असे छोटे-छोटे काही उपाय केल्याच्यानंतर घर खूप पॉझिटिव्हिटी राहते आणि घर प्रसन्न राहतं. आणि घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीपासूनच सुख मिळवायचं असतं. घर सगळं राळ घातले मी. मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीनशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. बाय.